आज चलो संसद हा एल्गार पुकारण्यात येतोय। तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडेजी जोडलेत। विकासजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आज चलो संसदचा एल्गार पुकारण्यात आलाय। मागच्या 2-3 महिन्यांपासून जो लढा सुरू आहे शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासंदर्भातला, आणि त्याच संदर्भात आता थेट जंतर मंतरवरून चलो संसदचा एल्गार पुकारण्यात आला आहे। काय आपली या आंदोलनावरती पहिली प्रतिक्रिया? खरं तर भारतीय जनता पार्टीने पूर्वीपासूनच ठरवलेलं आहे की एक चालुकावर्तित्व नरेंद्र मोदी म्हणतील तेच अंतिम, आणि त्यांनी कधीही विरोधी पक्ष हा त्यांच्या यादीतच नसतो। विरोधी पक्ष असेल किंवा जनता असेल, कितीही तुम्ही आवाज उठवा, आम्ही काहीही करणार नाही। तुम्हाला आठवत असेल की मागे शेतकऱ्यांचं 1.5 वर्ष जवळपास आंदोलन चाललं होतं। 600 पेक्षा जास्ती शेतकरी त्याच्यामध्ये मरण पावले होते, तरीही सरकारच्या कृषी मंत्र्यांनी राजीनामा दिलेला नव्हता किंवा शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकलेलं नव्हतं। आज त्याच पद्धतीनं विद्यार्थ्यांचे अनेक वेळा सर्व परीक्षांचे पेपर फुटतायत आणि विद्यार्थ्यांचं आयुष्य बर्बाद होतंय। देशभरातला विद्यार्थी अस्वस्थ असताना इतक्या पद्धतीने आंदोलनं होत आहेत। सोनम वांगचुक यांचं 20 दिवसाचं उपोषण तिथं चालू आहे आणि देशभरामध्ये आक्रोश आहे त्या विषयाबद्दल, पण सरकारला कुठलाही घाम फुटत नाही। भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत कधीही कोणत्याही मंत्र्याचा कुठेही राजीनामा घेतलेला नाही। त्यांच्याकडे ती पद्धत नाही। हुकुमशाही प्रवृत्तीचं हे सरकार आहे। संवेदना त्यांच्याकडे नसतातच आणि नाहीत। त्यामुळे भारतीय जनता पार्टीला आता इथून सरकारला पाय उतार व्हावं लागेल आणि देश आता त्याच्यामध्ये स्वस्थ बसणार नाही। आजचं जे आंदोलन आहे ते फार प्रभावी आहे, मोठं आंदोलन आहे। देशभर त्याच्यामध्ये लोक सामील आहेत। या आंदोलनाची सरकारने जर दखल घ्यायची नसेल तर याच्या पुढच्या काळात काय होईल सांगता येत नाही। नक्कीच विकासजी, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।